चंद्रपूर जिल्ह्यातील गाडचांदूर शहरात चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने पेट्रोल पंपाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक येथील पेट्रोल पंपावर मध्यरात्री एक चोर खिडकीतून कॅबिनमध्ये शिरला आणि तेथे झोपलेल्या 3 कर्मचाऱ्यांना कोणतीही चाहूल लागू न देता ड्रॉवरमध्ये ठेवलेली 1,02,000 रुपयांची रोकड घेऊन तो फरार झाला। चोरीची संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 23 ऑगस्टच्या रात्री रोजचे काम आटोपल्यानंतर पेट्रोल पंपावरील 3 कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते। दरम्यान 24 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास एक चोर खिडकीतून कॅबिनमध्ये दाखल झाला। विशेष म्हणजे हा चोर झोपलेल्या कर्मचाऱ्यांच्या अगदी जवळून गेला, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याला जाग आली नाही। रात्रीच्या शांततेत किरकोळ आवाजही सहज ऐकू येऊ शकतो, मात्र आरोपीने अत्यंत सावधगिरीने ही चोरी केली। झोपलेल्या कर्मचाऱ्यांना ओलांडत तो ड्रॉवरपर्यंत पोहोचला। त्यानंतर ड्रॉवरमध्ये ठेवलेली 1,02,000 रुपयांची रोकड काढून ज्या खिडकीतून तो आत आला होता त्याच मार्गाने तो बाहेर पडला। चोराची ही सायलेंट चोरी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे। सकाळी कर्मचाऱ्यांची झोप उघडल्यानंतर ड्रॉवरमधील रोकड गायब असल्याचे लक्षात आले। त्यानंतर पेट्रोल पंपावर एकच खळबळ उडाली। तत्काळ गडचांदूर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या आहेत। या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले की सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे। आरोपी सध्या फरार असून त्यांच्या संभाव्य ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळाली आहे। लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पैलू समोर आला आहे। या चोरीमध्ये पेट्रोल पंपावरील कोणत्या कर्मचाऱ्याचा सहभाग किंवा संगनमत होते का या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत। कॅबिनमध्ये 3 कर्मचारी उपस्थित असतानाही चोर इतक्या सहजपणे आतमध्ये शिरला, रोकडपर्यंत पोहोचला आणि कोणत्याही प्रतिकाराशिवाय पसार झाला। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। आता आरोपीच्या अटकेसोबतच या सायलेंट चोरीमागे केवळ एक चोर होता की अजूनही कोणीतरी त्याला मदत केली होती याचा उलगडा करण्याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे।